खरं म्हणजे 98 साली दादा बँकेचे अध्यक्ष झाले, मी साखर संघाचा अध्यक्ष झालो. महाराष्ट्रात आम्ही दोघांनी दौरा काढायचं ठरवलं. मग विदर्भापासून सगळ्या कारखान्यांना, विदर्भ, मराठवाडा, खानदेश सगळ्या कारखान्यांना भेटी द्यायचा कार्यक्रम केला. काही कारखाने बँकेचे अध्यक्ष येणार आहेत, बँकेचे पैसे मिळाले पाहिजेत म्हणून कारखाना ऊस नसला तरी चालू ठेवायचे. एका कारखान्यावर आम्ही गेलो, त्या कारखान्यावर जाताना ऊस नव्हता. तर संस्था चालक म्हटले, दादा ह्या बाजूने ऊस येत नाही, तिकडच्या बाजूने ऊस येतो. बरं म्हणतो. मग आम्ही गेलो. त्याने काय कारखान्यात आम्हाला जाऊन दिलं नाही, कारण धुराडं चालू होतं. पण बाहेरच स्टेज घातलं, मोठा सत्कार वित्कार केला. वेळ कमी होता. दादा म्हटले आता जातो आम्ही. त्यालाही ते सोयीचं होतं. ठीक आहे दादा चला म्हटले. गाडीत बसल्या दादांना मी पुढे म्हटलं, दादा आता तिकडं आलो, आता इकडं निघालो, इकडं पण ऊस नाही, तिकडं पण ऊस नाही. आता दादांनी लावला त्याला फोन. हे म्हटले काय सांगतो, म्हटले इकडेही ऊस नाही, तिकडेही ऊस नाही, तू काय आम्हाला मूर्ख बनवतो का? एवढे दादा फोनवर त्या कारखान्याच्या अध्यक्षाला बोलले. सांगायचा मुद्दा की जे समोर दिसतंय त्याचा तिकडेच तुकडा पाडण्याचा स्वभाव दादांचा आम्ही फार जवळून बघितला.